चला मस्त मस्त दिवसाची मस्त मस्त सुरुवात. छान वाटतंय आज, मला खूप छान वाटतंय. फ्रेश, जरासं ऊन पडलेलं आहे. तर तुम्ही म्हणता की काय मॅडम रोज रोज ते कानातले गळ्यातले दाखवता. तर आज काय मी तुम्हाला म्हणणार नाहीये माझं हे कानातलं बघा, माझं हे कानातलं बघा, असं मी काहीही म्हणणार नाहीये. कळलं का? बघू नका उगाचच. मी आपलं तुमच्याशी गप्पा मारता मारता माझा वेळ वाचतो म्हणून हे आत्ताच घेतलं बरं का. 60 रुपयाला दारावरून चालला होता तो, मग तो गाडा, तर मग तो आत्ता 60 रुपयाला घेतलं. छान आहे नाही? बघू नका. ज्यांना आवडत नाही त्यांनी बघू नका, ज्यांना आवडतं त्यांना बघू शकता. मस्त आहे ना? छान आहे. आणि ही बांगडी ज्यांना आवडतं त्यांनी बघा, हां. ज्यांना आवडत नाही त्यांनी अजिबात बघू नका. आधीच सांगून ठेवते. उगाच डोक्याला त्रास तुमच्या पण आणि माझ्या पण, होय की नाही? कारण तुम्ही वाकडं लिहिला की मी वाकडं उत्तर देणार, होय की नाही? त्याला काही इलाज नाही बघा. ऐकून कशाला घ्यायचं कुणाचं पावशेर? नाही ना ऐकून घ्यायचं. तर असू दे. तर आता गंमत तुम्हाला मी सांगणार आहे. तर मी आता एवढं कुठे चाललेली आहे तर सांगते तुम्हाला मी कुठं चालली आहे ते. मी आत्ता ही कॉम्पॅक्ट पावडर आहे माझी, लोकल दुकानातनंच आणते मी प्रॉडक्ट सगळे. म्हणजे काय माझे असे ब्रँडेड नसतात. आणि तुम्हाला माहिती आहे मला दुकानात जाऊन खरेदी करायला खूप आवडतं. 4 गोष्टी जास्त दिसतात. ऑनलाईन नो आमच्या पिढीलाच बहुतेक ऑनलाईन आवडत नाही बरं का. अशा पद्धतीचे हे पफच हल्ली मिळेनात. सगळे ते असतात ना, ते रबरी आहेत. छान नाही वाटत फिलिंग त्याचं. आणि कॉम्पॅक्टनी कसं होतं माहिती आहे का, ही अशी स्किनवरची पोर्स असतात ना, ती अशी पूर्ण मिटली जातात. त्यामुळे छान दिसतो चेहरा. आणि रोज रोज काय फाउंडेशन लावायचं नाही, चेहरा काळा पडतो. हां, रोज रोज लावू नका फाउंडेशन. मी पण रोज लावत नाही, आठवड्यातनं 2 दिवस लावायचं. नाहीतर इतर वेळेला फक्त फंक्शनला जातात. बघा लगेच किती फरक पडला ना चेहऱ्यामध्ये. तर पेन्सिल फिरवायची जराशी आज. ठीक आहे, असू दे नंतर. तर आज तुम्हाला मी आता एवढं सगळं कुठं चाललेली आहे तर माझ्या एका मैत्रिणीच्या मुलीची डिलिव्हरी झाली. तर मग डिलिव्हरी झाली, मग ती म्हणली की नॉर्मल होईल असं वाटलं होतं खरं तर. सगळं एज किंवा ज्या पद्धतीने ती वॉकिंग करत होती, तिची लाईफस्टाईल होती, त्या पद्धतीने असं वाटलं होतं की हे बघा नुसतं असं लावलेलं आहे. तर असं वाटलं होतं, म्हणजे प्रयत्न तर केला होता तिचं नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून. परंतु कसं होतं की बऱ्याच वेळेला आजकाल बऱ्याच मुलं यांचं बाळ पोटामध्ये पाणी कमी होतं आणि मग बाळ डिहायड्रेट व्हायला सुरुवात होते. शेवटी कसं असतं की बाळाची स्किन मग सुरकुतायला लागते, त्याला मग ड्राय व्हायला लागतं बाळ आणि बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. यासाठी मग जर का पाणी कमी व्हायला लागलं पोटातलं म्हणजे गर्भाशयातलं तर लगेचच सीझर करतात. म्हणजे त्या ह्याला बाईला घरी पण पाठवत नाहीत. हे बघा हे असं होतं आजकाल. वयोमानानुसार की नाही सगळी स्टाईलच बदलते. हे सगळं मागणं दिसतं असं. मगाशी पण दिसलं असेल याच्यात थोडंसं, जाऊ दे घ्या. तर हे असं व्यवस्थित करावं लागतं हे रोज. जरा चुकून तसंच जर बाहेर गेलं तर ते मागणं दिसतं. सगळ्या बायकांचाच हा प्रॉब्लेम आहे. इथून दिसतं, सेलिब्रिटींचं दिसतं मोठ्या. तर असू दे. तर मी काय सांगत होते, तर त्यामुळे पाणी कमी झालं की मग डॉक्टर लगेचच निर्णय घेतात. त्यावेळेला चुकूनही कोणीही घरच्यांनी असा विचार करू नये की डॉक्टरांनी आणि जरा वेळ बघावी, वाट बघावी, कारण ह्याच्यामध्ये बाळाला धोका असतो. तर ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती. तर हल्ली बऱ्याच वेळेला सगळेजण म्हणतात की डॉक्टरांना घाई लागलेली असते. असं नाही आहे. पूर्वी या गोष्टी कसं होतं की समजतच नव्हत्या. आता माझंच उदाहरण मी तुम्हाला सांगते की 40 वर्षापूर्वी एका लेडी डॉक्टरकडे, म्हणजे ती माझी मैत्रीणच होती, माझ्यापेक्षा एक 7-8 वर्षांनी सिनियर होती मला. तर मी त्या लेडी डॉक्टरकडे जायचे
सगळं व्यवस्थित होतं, सगळं छान होतं. आणि असंच झालं, एक दिवस अशी वेळ आली, अचानक रात्री 9 वाजता मला असं जाणवलं की बॅग गेली आहे. म्हणजे अचानक मी बाथरूमला गेले आणि खूप सारं मला बाथरूमला झालं. तर मग त्यामुळे मग माझ्या लक्षात आलं की काय झालेलं आहे. लगेचच आम्ही डॉक्टरांच्याकडे गेलो. डॉक्टरांनी त्या काळामध्ये एवढं अजूनही अल्ट्रासाऊंड हे ते काही नव्हतं, सीझर करायचं अजूनही इतकं हे नव्हतं की पटपट सीझर करायची नाही. तर बॅग गेली. डॉक्टर म्हणले की आपण सकाळपर्यंत बघू, नाही तर आपण डॉक्टर बोलू सीझर करायला. तर मग त्यामुळे सकाळपर्यंत वाट बघितली. 10-11 तास बेबी पण चांगलं होतं आतमध्ये. आणि ॲक्च्युली जेव्हा कळा पण खूप छान होत्या, सगळंच व्यवस्थित होतं. तर अशा वेळेला कसं झालं की आत्ताचा काळ नव्हता तो. तर त्यामुळे आणि डॉक्टरांचं म्हणणं होतं की नाही करूया, नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित आहे, नॉर्मल आहे, सगळं व्यवस्थित आहे. एकदाही स्कॅनिंग केलं नव्हतं, अल्ट्रासाऊंड एकदाही केलं नव्हतं. तेव्हा अल्ट्रासाऊंड करायला दुसऱ्या गावाला जायला लागत होतं, त्यामुळे अल्ट्रासाऊंड केलं नव्हतं. आणि मग छान कळा होत्या. डिलिव्हरी सुरू झाली, डॉक्टर आले, तिथं झाले. बेबीचं डोकं दिसायला लागलं, डोकं बाहेर येत होतं, कळा छान होत्या आणि बेबी परत आत जात होतो. बेबीचं डोकं बाहेर येत होतं, बेबी परत आत जात होतं. कळा चांगल्या होत्या तरी सुद्धा. आणि एक क्षण, जवळजवळ 11 तास झाले होते कळा देऊन. आणि एक क्षण असा आला की मी म्हटलं डॉक्टरांना, माझी कळा दे, मी नाही आता कळा देणार, मी आता कळा देणार नाही, मला जमत नाही, मला झोप यायला लागली. आणि त्या क्षणाला मला काय झालं कोण माहित नाही, मी अशी पटकन अशी बेशुद्ध नाही पडले, पण मी झोपणार आहे म्हटलं. त्या डॉक्टर म्हणायला लागल्या, शेवटच्या 1-2 कळा, शेवटच्या 1-2 कळा द्या. त्या आयाने फडाफडा मला मारून जागा ठेवायचा प्रयत्न करायला लागल्या. त्या तो कोण तोंडावर मारायला लागलाय, हिथं मारायला लागले, धडा, जागे हो 1-2 कळाच दे, 2 कळाच दे. बाळ बाहेर येऊन आत चाललंय. त्या ह्याच्यामध्ये मी म्हटलं, तुमचं तुम्ही कसं तरी बाळ काढा, मला झोपाय. त्या डॉक्टरांच्या लक्षात आलं, एकतर हिची आता थकली आहे, हिला काही जमणार नाही कळा द्यायला. आणि बेबी परत आतमध्ये जायला लागला. याचा अर्थ कदाचित ते मानेला वेढा असायची शक्यता आहे, नाळेचा. डॉक्टरांनी हात घालून, बोट घालून बघितलं, नाळ जाणवली त्यांना. आणि त्या क्षणाला त्या डॉक्टरांना असं वाटलं की आपण हे सीझर करायला पाहिजे होतं. अक्षरशः तो क्षण असा होता. त्यावेळी त्या डॉक्टरांनी फोर्सेप लावला, चिमटा लावून काढत होते की नाही डॉक्टर्स, तसं त्यांनी चिमटा लावला. ते बाळ ओढून काढलं, बाळ ओढून बाहेर काढलं. आणि बाळ आणि बाळंतीण दोन्हीही सुरक्षित झाले. तो जो शेवटचा क्षण होता, फोर्सेप लावून बाळ बाहेर काढणं, त्या बाळ जेव्हा सुखरूपपणे बाहेर आलं त्यावेळेला डॉक्टर म्हणले, आता झोप, तुला काय झोपायचंय, माझं बाळ सुरक्षित आलं बघ बाहेर, असं म्हणलं. त्या बाळ एवढं असं म्हणजे त्या डॉक्टरांच्या डोळ्यात पाणी आलं. आणि ते दोघंही नवरा बायको बनत होते. क्षणाचा विलंब लागला असता तर आज काय झालं असतं माहीत नाही. पण पूर्वी कळतच नव्हतं. नाळ गुंडाळलेली आहे. आणि त्यांनी बाहेर काढल्यावरती, बाळ बाहेर काढलं सगळं असं, तर तेव्हा सोडवत ते काढलं तर 3 वेडे बसले होते म्हणे. तर आमच्या सासूबाईंना त्यांनी सांगितलं 3 वेडे होते बाळाला, बाळ सुरक्षित बाहेर आलं. तर त्यावेळेला मी तुम्हाला सांगू, आमच्या सासूबाई, होय मी 16 सोमवार केले होते, शंकरच आला वगैरे असं आमच्या सासूबाईंनी लगेच उत्तर देऊन टाकलं. पण त्यावेळेला त्या डॉक्टरांचं ते आयुष्य म्हणजे स्किल होतं, जबरदस्त स्किल होतं की त्यांनी ते बेबी जे होतं ते अगदी शेवटच्या क्षणाला सुखरूपपणे त्याची डिलिव्हरी केली. आणि त्यावेळेला त्या बाळाने तोपर्यंत शी केली होती आतमध्ये, सगळं तोंडात वगैरे सगळी त्याच्या शी गेली होती. पण ठीक आहे, त्याच्यानंतर ते बरोबर औषधं देतात, सगळं देतात, सगळं पुढच्या त्यांनी डॉक्टरांनी व्यवस्थित केलं, तो काय प्रश्न नाही. पूर्वी ही पण पद्धत नव्हती बाळ पेटीत ठेवायचं, ते सुद्धा आमच्या गावामध्ये म्हणजे नव्हत्या, सोयीच नव्हत्या. त्यामुळे बाळ पेटीत ठेवायचा हा प्रश्नच नव्हता. हल्ली जरा जरी झालं असं काही तर लगेचच बाळ पण पेटीत ठेवतात, बाळावरती वॉच ठेवतात, सगळ्या गोष्टी. आता जसं सायन्स पुढं गेलं तसं धोके कळायला लागले आणि त्यावरती उपाय पण आले. पूर्वी धोके कळत असले तरी उपाय नव्हते, सगळं धाडसानीच असायचं. पण सगळं त्यावेळेला तसं सुखरूप झालं.
पण हे मला आता आठवलं, कारण की ती माझी मैत्रीण म्हणली त्यांनी डॉक्टरांनी जरा वाट बघायला पाहिजे होती. मी म्हटलं अजिबात नाही, डॉक्टरांनी वाट बघायला पाहिजे होती. ते योग्य वेळेलाच करतात. त्यांना बाळंतीण दोन्हीही सुखरूप ठेवायचं असतं. असा अजिबात विचार करू नको गं तू की डॉक्टरांनी जरा अजूनही वाट बघायला पाहिजे होती. कारण की तो जरा जो क्षण असतो ना, त्या क्षणात काही होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांनी जे केलं ते बरोबरच केलं. तरी तिला अजिबात असं वाटत नव्हतं. ती कुठंतरी तिच्या मनात रुखरुख होती की माझ्या मुलीची नॉर्मल डिलिव्हरी व्हायला पाहिजे होती आणि ती झाली नाही. हे तिला ती रुखरुख होती. म्हटलं असू दे, काही होऊ दे, बाळंतीण सुखरूप आहेत ना, बास, हे महत्त्वाचं आहे गं. कारण ॲज अ डॉक्टर आम्हाला माहीत असतं की ह्यात किती धोके आहेत, काय आहेत. पण ते त्यावेळेला बहुतेक सगळ्यांच्या मनात हेच असतो की काय झालं. हल्ली डॉक्टर सांगतात वेढाच आहे, पाणीच कमी झालंय असं सांगतात आणि सीझर करतात. असं अतिशय एक चुकीचा समज सगळ्यांच्या मनात आहे. गैरसमज म्हणायला पाहिजे की डॉक्टरांना सीझर करायचं असतं असं त्यांना वाटत असतं. पण तसं अजिबात नाही आहे. डॉक्टर सीझर का करतात तर त्या बाळाचा आणि बाळंतिणीचा दोघांचाही जीव सुरक्षित राहण्यासाठी म्हणून सीझर करत असतात. 9 महिने कष्ट काढलेले असतात त्या बाळाच्या आईनं. ते बाळ सुखरूप बाहेर बघणं किती महत्त्वाचं आहे आणि ते डॉक्टरांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. मला हे आज मुद्दाम मेसेज द्यायचा होता की तुमच्या डोक्यात एक असतं की नाही आजकाल सीझर महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे माहिती, मी 11 तास कळा दिल्या आणि शेवटच्या क्षणाला मी झोपली. तशी एवढी कळा द्यायची सहनशक्तीच नाही आहे, एवढी ताकद नाही हल्ली मुलींच्या अंगामध्ये. मला सुद्धा ती ताकद कशी आली माहीत नाही. ती कशाबशा मी कळा दिल्या आणि शेवटच्या 2 कळा मी देऊ नाही शकले. म्हणजे किती अवघड आहे ते सगळं शास्त्र. एका बाळाचा जन्म हा त्या बाळाच्या आईचा तर पुनर्जन्म असतो, परंतु अक्षरशः ती डॉक्टरचं एक खूप मोठं स्किल असतं. साध्या डिलिव्हरीमध्ये सुद्धा मी बघितलेले खूप काही गोष्टी घडून जातात. नॉर्मल डिलिव्हरी होते म्हणेपर्यंत काहीतरी होऊन जातं. हे असं का होतं ही गोष्ट वेगळी, ते पण होतं असं. तर त्यासाठी बाळ आणि बाळंतीण सुरक्षित आहेत ना, हे जास्त महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं. तर मी आत्ता त्या बाळंतिणीला बघायला चाललेली आहे. सो मी आत्ता अत्यंत सिंपल अशी चाललेली आहे. हा तुमच्याशी मला एक अनुभवही शेअर करायचा होता. तर चला जाऊन येते. आणि तुमच्याही घरामध्ये बाळंतीण असतील तर खूप काळजी घ्या बाळाची. आणि बाळाच्या आईची तब्येत आपण म्हणतो की ते खूप छान खाल्लंय प्यायलंय, बाहेरचं काही खाल्लेलं नाही आहे, त्यांचं कॅल्शियम चांगलं आहे, व्हिटॅमिन्स चांगली आहेत, सगळं चांगलं आहे, मग ती नॉर्मलच होणार असं हे आपल्या डोक्यात असतोच. पण तसं काही नसतं. आजकाल बरीच सारी कारणं आहेत. ती कारणं पूर्वी दिसायची नाहीत म्हणून तो उपाय व्हायचा नाही. आता असं वाटतं की रिस्क कशासाठी घ्यायची. जर का एखादा उपाय असेल तर रिस्क कशासाठी घ्यायची, बरोबर आहे ना.